कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बसा, बी कम्फर्टेबल। नाही मॅडम, हा असू दे। ओके, ॲज यू विश। सखदेव, तुला आता सारंगने ऑफिसमध्ये जॉब दिलाय म्हटल्यानंतर तू या घरचा नोकर राहिलेला नाहीयेस, आणि त्यामुळे काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील आणि पुढचं डॉक्युमेंटेशन पण करावं लागेल। हो, आणि आता तुझा पगार वाढलाय म्हटल्यावर आम्ही तुझ्यावर घेत असलेली रिस्क सुद्धा वाढली आहे, त्यामुळे प्रोसिजर थोडी मोठी झाली आहे। 30,000 रुपयांचा प्रश्न आहे। सो या पेपर्सवर साइन कर। कर सही। ए हॅलो, तू विटनेस म्हणून साइन कर। कर। या आता। ठीक आहे। आणि याचं काय झालं? प्रॉडक्टच्या पायरेसीची केस चालू होती सारंग, ती कुठवर आली आहे? लास्ट हिअरिंग बाकी आहे, पुढच्या महिन्यात होईल। आणि नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन नील तू देणार होतास, त्याचं काय झालं? आज ते सुरू आहे, त्याचं होईलच काम इतक्यात। नाईस। येस मॉम, इनफॅक्ट त्यात मी पर्सनली लक्ष घालते आणि आम्ही दोघेही इंडिव्हिज्युअली ते प्रोजेक्ट हँडल करू असं वाटतं मला। बघूया, आपण बोर्ड मीटिंगमध्ये ठरवूया ते। ओके आई, मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी। राजकुमार, इथे कामाचं बोलणं चालू आहे, घरगुती चर्चा नाही। नंतर बोलू आपण। आय एम सॉरी। राजकुमार प्लीज। आई, मला खरंच तुझ्याशी बोलायचं। आय एम सॉरी। त्या दिवशी मला काय झालेलं मला खरंच नाही माहिती। माझ्याकडनं जे काय घडलं ते चुकून घडलं। मला तसं बोलायचं नव्हतं त्या मुलीशी, खरंच सांगतो। मला माहिती नाही का असं झालं, बहुतेक आय एम रिअली सॉरी, मनापासून म्हणतो मी खरंच चुकलो। यापुढे आयुष्यात मी अशी कधी चूक करणार नाही, खरं सांगतो तुला। आय एम रिअली सॉरी। हे फोटो खूप जुने आहेत आई, लहानपणीचे फोटो आहेत। हा फोटो बघ, दादा पहिल्यांदा सायकल चालवायला शिकला होता।
बाबांनी सांगितलं होतं मला. हो ना बाबा? त्याच्या मागे जो हात आहे ना तो बाबांचा आहे. हो ना बाबा? हा फोटो बघ. दादा पहिल्यांदा टाय बांधायला शिकला होता. आठवतंय मला. आपली महाबळेश्वरची पहिली ट्रिप. हो हो. हा, आणि हा फोटो बघ. या फोटोमध्ये हा जो शर्ट दिलाय ना हा तू दिलायस त्याला. आठवतंय. 4 दिवस त्याने शर्ट हा अंगावरचा काढला नव्हता. हा फोटो कुठला आहे? क्रिकेटची मॅच खेळलो होतो आपण. हो, आणि तू मोठं चॉकलेट गिफ्ट दिलं होतं दादाला. आठवतंय. आणि तुला चॉकलेट नाही दिलं मी, म्हणून तू रडायला लागला होता जोरजोरात. मला दादानेच दिलं होतं नंतर. आठवते मला. हे बघ, हसरे चेहरे बघा ना तुमचे. तुला माहितीये ना, तुझा दादा तुझी खूप काळजी घ्यायचा, हो ना? अगदी लहानपणापासून. थँक्यू या गिफ्टसाठी. थँक्यू सो मच. हे सगळं बघितल्यावर ना सगळं आयुष्य असं झरकन गेलं रे माझ्या डोळ्यासमोरून. सगळ्या आठवणी. बरं वाटलं. मी आणि बाबांनी कायम आमचे संस्कार जपून ठेवले आणि तुम्हा सगळ्यांवर खूप चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा त्या संस्कारांनाच धरून चालाल आयुष्यभर, अशी देवाकडे कायम प्रार्थना केली. राजकुमार, एकदा चुकलास तू. त्या मुलीबरोबर जे वागलास ना, त्याच्यावरून मला असं वाटलं मी जे काय आतापर्यंत संस्कार केलेत ना तुझ्यावर, अचानक त्याच्यावरती प्रश्नचिन्हच उभं राहिलं रे. मी आदरले. मला वाटलं माझं चुकलं, मी कमी पडले कुठेतरी. हे जे काही गिफ्ट मला तू दिलंस ना, या आठवणी, आणि शिवाय जे तू रोज सॉरी बोलायचा प्रयत्न करतोयस, त्याच्यावरून असं मला वाटतं की तुला कुठेतरी वाटतंय की तू चुकलायस. तुला खंत आहे. आणि हेच संस्कार असतात बाळा. आहेत संस्कार, जिवंत आहेत तुझे. आय रिअली सॉरी. मी चुकलो खूप. तू माफ केलंस ना मला. इथे पण रडायचं. तुम्ही कसलं नाचता इथे? एक ग्रीटिंगची आयडिया आहे ना, सावली आणि ज्योती, आणि ती सक्सेसफुल झाली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.